जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी विरचित श्रीमत दासबोध या ग्रंथातील दशक 16वा समास 6वा वायुस्तवन निरूपण नाम. हा केवळ हवेचे वर्णन नसून तो या विश्वातील प्राणशक्तीच्या महात्म्याचा एक दार्शनिक आढावा आहे. या समासाचा संपूर्ण गर्भितार्थ खालील मुद्द्याच्या आधारे आपल्याला समजून घेता येईल. वायूचे चैतन्य स्वरूप. समर्थ सांगतात की जगात जेवढे काही सजीव आहेत त्यांच्या हालचालीचे मुख्य कारण वायू आहे. शरीरातील 5 मुख्य प्राण म्हणजे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, आणि 5 उपप्राण म्हणजे नाग, कूर्म, कुकल, देवदत्त आणि धनंजयो. याच्याप्रमाणे शरीराचे सर्व व्यापार चालतात. श्वासोश्वास, चालणे, बोलणे, डोळ्याची उघडझाप करणे या सर्व क्रियामध्ये वायूची शक्ती आहे. वायू नसेल तर देह प्रेत होतो. ब्रह्मांडाचा कारभारी. समर्थांच्या मते वायू हा केवळ शरीरातच नाही तर संपूर्ण ब्रह्मांडात व्यापून आहे. हवामान, ढग येणे, पाऊस पडणे, विजा कडकडणे, वादळे होणे हे सर्व वायूच्या बळावर घडते. खगोलशास्त्रामध्ये चंद्र, सूर्य, नक्षत्र, ग्रह आपल्या कक्षेत फिरतात. यामागे ही वायूची शक्ती आहे. पौराणिक आधार. पृथ्वीला पेलून धरणारा शेषनाग, वराह अवतार किंवा महाकूर्म यांच्या शक्तीचे मूळ ही वायूच आहे. वायू हा जगाचा मुख्य कारभारी आहे. शक्ती आणि भक्ती याचा संगम. या समासाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे वायुदेव आणि हनुमान यांचे ऐक्य. समर्थ म्हणतात की हनुमान हा वायूचा पुत्र. पिता आणि पुत्र म्हणजे वायू आणि हनुमान यांच्यात भेद नाही. वायू ही अदृश्य शक्ती आहे तर हनुमंत या त्या शक्तीचे सगुण आणि पराक्रमी रूप आहे. प्राणनाथ. हनुमंताला प्राणनाथ म्हटले आहे कारण प्राणाशिवाय सर्व काही व्यर्थ आहे. देवासाठी संकटमोचक. जेव्हा इंद्रदेवाने मारुतीरायावर वज्रप्रहार केला आणि वायूने आपला संचार रोखला तेव्हा सर्व देवाची अवस्था प्राणांत झाली होती. यावरून सिद्ध होते की वायू हा जगाचा आधार आहे. दासबोधाचा सामाजिक आणि आध्यात्मिक संदेश. समर्थांनी वायूचे स्तवन करून दासांना 2 गोष्टी सुचवल्या आहेत. सामर्थ्याची उपासना. वायू अत्यंत सामर्थ्यवान आणि चपळ आहे. तसेच माणसाने आळस सोडून वायुवेगाने कार्यप्रवण झाले पाहिजे. हनुमंत शक्ती. ज्याप्रमाणे हनुमंत रामाच्या चरणी लीन होते तशीच ईश्वरी शक्ती कार्यात वापरली पाहिजे. पिंड आणि ब्रह्मांड या दोन्ही ठिकाणी एकच वायू किंवा शक्ती वावरते हे ओळखून विवेकाने वागावे. थोडक्यात सांगायचे तर हा समास शक्तीची उपासना करायला शिकवतो. वायू म्हणजे केवळ हवा नाही तर ती विश्वशक्ती आहे. या शक्तीचे मूर्तरूप म्हणजे हनुमान आणि अंतिम सत्ता ही परमात्म्याची म्हणजे रघुनाथाची आहे. जय जय रघुवीर समर्थ.